मॉलिक्युलर, क्रिस्टलाइन सॉलिड. ओके ना गाईज. नॉन पोलार, मॉलिक्युलर, क्रिस्टलाइन सॉलिड. फटाफट बघायचं का नॉन पोलार मध्ये नेमकं काय असतं रे बाळांनो. काय असतं नॉन पोलार म्हणजे काय. नॉन पोलार म्हणजे नॉन पोलार, त्यांच्यामध्ये पोल पोल नसतात. त्यामध्ये पोल असतात का. पोल नसतात. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स, इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स इज नो इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स म्हणलं तर चालेल. इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स कसा असतो मुलांनो. नसतो. नो इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स लिहितो असं, म्हणजे वाक्य व्यवस्थित होईल. त्यामध्ये सेकंड पॉइंट नॉन पोलर मध्ये काय असतं. नो इलेक्ट्रो निगेटिव्ह डिफरन्स प्रेझेंट इन द ओके पोल्स इज अब्सेंट. ओके क्लिअर. म्हणजेच काय असेल याचे एक्झाम्पल्स काय काय देऊ शकतो रे मुलांना. आपण खूप वेळेस शिकले, आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये पण शिकले. एक्झाम्पल कोणकोणते आहेत. ओके H2 आहे. यस. Cl2 आहे. यस. आहे का Cl2. CH4 आहे. दीज आर द I2 घेऊ शकतो आपण, घेऊ शकतो I2 पण घ्या. ओके ना गाईस. I2 पण घ्या. व्हेरी गुड. फाईन. आता एक मुद्दा आहे, एक थोडंसं घेऊ का तुमच्या. आता मुलांना तुमची घेतो. CO2 कसं आहे मुलांना. CO2 पोलार आहे का नॉन पोलार आहे. CO2 पोलार आहे का नॉन पोलार आहे. कोण सांगेल. पोलार का नॉन पोलार. पोलार नॉन पोलारची स्पेलिंग चुकली. नॉन पोलारची स्पेलिंग चुकली. टाईप करतो नीट. नॉन पोलार का पोलार. कोण सांगेल. CO2 हा पोलार आहे का नॉन पोलार आहे. व्हेरी गुड. सगळ्यांचं आन्सर बरोबर आहे. नॉन पोलार आहे. मुलांनो कहाणीमध्ये ट्विस्ट सांगतो तुम्हाला. कार्बन डायऑक्साइड बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. अर्धवट नॉलेज हे धोकादायक असतं. CO2 हा नॉन पोलार आहे. ओके काही प्रॉब्लेम नाही. नॉन पोलार आहे. क्लिअर. याच्यामध्ये CO2 चं स्ट्रक्चर बघा मुलांनो. CO2 चं स्ट्रक्चर असं असतं. कहाणीतली मोठा ट्विस्ट आहे मुलांनो. ह्याच्यामध्ये बॉन्ड कोणता रे. याच्यामध्ये CO बॉन्ड. C हा O, हा इकडच्या साईडला O. CO बॉन्ड कसा आहे. पोलार आहे का नॉन पोलार आहे. हा बॉन्ड पोलार आहे. हा बॉन्ड पोलार आहे. तर तुम्ही कसं म्हणू शकता की CO2 नॉन पोलार आहे. CO बॉन्ड तर पोलार आहे ना. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे याच्यामध्ये 3.5 आहे. 2 च्या जवळपास आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स आहे याच्यामध्ये. हायड्रोजन मध्ये H2 हा नॉन पोलार आहे, कारण H डिफरन्स काहीच नाहीये. 0 डिफरन्स आहे. यांच्यामध्ये डिफरन्स आहे ना. हा बॉन्ड तर पोलार आहे. तर CO2 हा पोलार असेल का नॉन पोलार असेल. मुलांनो माझा सिंपल प्रश्न आहे. CO2 मध्ये CO बॉन्ड हा पोलार आहे, तर CO2 बॉन्ड हा पोलार असेल का नॉन पोलार असेल. प्रश्नच लई भारी आहे मुलांनो. हे 11वीच्या बॅक एक्सरसाइज मधला प्रश्न आहे मुलांनो, केमिकल बॉन्डिंग मधला. असो मी एक्सप्लेनेशन द्यायला चालू करतोय. एक्सप्लेनेशन देऊ का. यस नो. ऐका एक्सप्लेनेशन मुलांना. एक्सप्लेनेशनच ऐका. तुम्ही जे आन्सर दिलात ते बरोबर आहे. हा याच्यामधला CO बॉन्ड हा पोलार आहे, पण टोटल मॉलिक्यूल नॉन पोलार आहे मुलांना. कधीच विसरायचं नाही रे मुलांना. मी वाक्य टाकले की कधी विसरायचे नसतात. आता म्हणा का. कारण गाईज पोलार आणि नॉन पोलार, पोलार आणि नॉन पोलार हे डायपोल मोमेंट वरती डिसाइड होतात. म्हणजेच म्यूच्या व्हॅल्यूज वरती डिसाइड होतात. डायपोल मोमेंट म्हणजेच काय आहे. चार्ज इंटू डिस्टन्स.
बरोबर का? आणि ही काय व्हेक्टर क्वांटिटी आहे ना मुलांनो, आपण शिकलो होतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉनचा फ्लो ह्या साईडला होतो, हा पॉझिटिव्ह असतो. इकडच्या साईडला असा व्हेक्टर असा असतो, इकडे होतो. आणि एकाचा व्हेक्टर दुसरा कॅन्सल करतो, म्हणून नेट चार्ज याच्यावरती काय येतात, डायपोल मुवमेंट हा 0 असते. जनरली लिनियर, टेट्राहायड्रल, ट्रायगोनल, पेंटागोनल, बायपिरामिडल, ऑक्टायडल यांची जे काही विदाऊट लोन पियरची जे जॉमेट्रीज आहेत ना, त्यांची डायपोल मुवमेंट किती असते मुलांनो, 0 असते. हे स्टेटमेंट तुम्हाला लिहून दिलं होतं. ओके, असो हा पार्ट एक जनरल केमिकल बॉन्डिंग मध्ये गेला. तर आपल्याला इथं नॉन पोलर साठी अप्लाय करायचंय. तर हे सगळेच काहीतरी मुलांनो पोल नसतात, राईट ना. नो इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ नॉन पोलर मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिडचे काय, H2Cl2 CH4I2. CO2 कसा आहे, नॉन पोलार आहे. CO2 कसा आहे, नॉन पोलार आहे, राईट. CO2 नॉन पोलार आहे, पोलार नसतो. क्लिअर, इथपर्यंत ओके आहे. आता हे सगळेच, हा काय आहे रे मुलांनो, हा गॅस आहे. Cl2 पण गॅस आहे, मिथेन पण गॅस आहे. ओनली I2 इज प्रेझेंट इन द सॉलिड स्टेट. I2 इज प्रेझेंट इन द सॉलिड स्टेट. आणि तो एक सब्लिमेशनचं एक्झाम्पल आहे मुलांनो, राईट ना. फक्त I2 हा सॉलिड स्टेट मध्ये असतो, बाकी सगळे एक्झाम्पल्स हा पण गॅसेस स्टेट मध्ये असतो, राईट ना. हे गॅसेसला काय करायचं रे मुलांनो, पुन्हा एकदा गॅसेसला काय करायचं, गॅसेसचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, लिक्विड मध्ये करायचं. आणि लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, सॉलिड मध्ये करायचं मुलांनो. कशामध्ये करायचं, सॉलिड मध्ये करायचं. कसं करायचं, यस, कसं करायचं, प्रेशर अँड कुलिंग. इथं पण काय करायचं, इथं पण प्रेशर आणि कुलिंग. ओके, क्लिअर. आणि जे सॉलिड भेटतील मुलांनो, यांचे जे सॉलिड भेटतील त्या सॉलिडला काय म्हणायचं, नॉन पोलार मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड म्हणायचं. बरोबर का, क्लिअर आलं का, क्लिअर आलं. येस नो कमेंट बॉक्स मध्ये टाका मुलांनो. इथपर्यंत समजलं का, तेच रिपीट केलं मी, तेच रिपीट केलं, अवघड नाहीये काही पण. यस, कळलं ना. ओके गाईस, स्टार्ट करायचं त्याच्यामध्ये. ओके, त्याच्या प्रॉपर्टीज बघा मुलांना, ह्याच्या प्रॉपर्टीज बघा, यांच्या प्रॉपर्टीज बघा. नॉन पोलार क्रिस्टलाइन सॉलिडच्या प्रॉपर्टीज बघा. ओके, हे कसे असतात रे मुलांना, हे जे असतात यांचा हे सॉफ्ट असतात, सॉफ्ट असतात, लो मेल्टिंग पॉइंट असतो. ओके, इलेक्ट्रिसिटीचे नॉन कंडक्टर असतात, नॉन कंडक्टर असतात, नॉन कंडक्टर असतात. कळलं का, हे त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, हे नोट डाऊन करून घ्या. ओके, हे त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, नोट डाऊन करा फटाफट. हा पॉईंट झालेला आहे, दुसऱ्या पॉईंट कडे जायचा, फटाफट नोट डाऊन करून घ्या. क्लिअर आहे का, कमेंट टाका सगळ्यांनी, सगळ्यांनी कमेंट टाका.